नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. दोडक्याची भाजी म्हटले की बरेच जण नाकं मुरडतात. पण आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल चमचमीत आणि जिभेची चव वाढवणारा मसाला दोडका. हा मसाला दोडका खाल्ल्यानंतर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. एवढी सुंदर भाजी होते. प्रथम आपण स्वच्छ दोडका धुवून घेतलेला आहे. आता त्याचे शिराळे काढून घेतोय आपण. दोडक्याची कवळा दोडका घ्यायचा, भाजी खूप सुंदर होते. आता ही शिराळ आहेत ना, ह्याची चटणी पण खूप छान होते. असे मी सगळ्यात दोडक्याचे शिराळे काढून घेते. शिराळे काढून घेतलेले आहेत. आता त्याचे काप छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. आपल्याला भरून दोडका करायचा आहे, त्यामुळे 4 भाग करून घ्यायचे आहे. आतमध्ये आळी वगैरे लागली का ते पण पाहायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे, सगळे काप करून घेतलं. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. हा मसाला दोडका आपण हिरव्या मिरचीमध्ये करणार आहे. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ओलं खोबरं घेतले थोडंसं. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला मसाला दोडक्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. तर एक मिक्सरचं जार घेतोय, त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकतो आपण. तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल ना तर करू शकता. ओलं खोबरंसुद्धा मी थोडं घेतलेलं आहे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. लसूण टाकतोय आता. प्रथम आपण पाणी न टाकता फिरवून घेणार आहोत. नंतरनं पाण्याचा वापर करणार आहोत. तर हे फिरवून घेते मी आता. मऊसूद असं फिरवून घ्यायचं आहे. हे बघा फिरवून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतोय. शेंगदाणे मी भाजून कूट करून ठेवलेलं आहे, ते शेंगदाण्याचं कूट टाकतोय त्याच्यामध्ये आपण. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतोय आपण, थोडंसंच टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं फिरून घ्यायचं. हे बघा फिरून झालेलं आहे, मऊसूद असं फिरून झालेलं आहे. आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय. अजून काही साहित्य घेतलेले आहेत, ते पण सांगते तुम्हाला. तर त्यासाठी फोडणीसाठी मी जिरी आणि मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 मोठा चमचा धनिया पावडर. हे सर्व आपण जे वाटण तयार केले त्याच्यामध्ये टाकतोय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपण दोडक्यामध्ये भरणार आहोत. कवळा दोडका असला ना, भाजी खूप सुंदर लागते, त्यामुळं शक्यतो कवळाच घ्या. असे मी सगळे भरून घेते. आता रेसिपी सुरुवात करतोय. तर पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल पण छानसं गरम झालं. आता फोडणी देतो आपण. जिरी मोहरी टाकलेली आहे. आपण जो कढीपत्ता घेतला आहे तो सुद्धा टाकतोय आणि टोमॅटो टाकतोय. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी. आता व्यवस्थित फिरून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट टाकतो आपण. आलं लसूण पेस्ट टाकली की टोमॅटो आपला पटकन विरघळतो. आता जो मसाला आपला दोडका भरून राहिलेला आहे तो सुद्धा, थोडा मसाला आहे तो सुद्धा टाकतोय. आता व्यवस्थित सगळे मसाले आपले परतून घ्यायचे तेलामध्ये. आता थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आपल्या भाजीला कलर येण्यासाठी. मसाला व्यवस्थित परतून झाला की मग आपण दोडका टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि दोडकासुद्धा एक अर्धा मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचा. दोडका टाकलेला आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आपल्याला. आता आपल्याला एक वाफ आणून घ्यायची आहे दोडक्याला, त्यासाठी झाकण ठेवतोय. एक अर्धा मिनिटानंतर झाकण काढलेले आहे. मस्तपैकी वाफ बसलेले आहे आपल्या दोडक्याला. आता गरम पाणी टाकतोय आपण. ज्या प्लेटमध्ये मसाला तयार केला त्याच प्लेटमध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी ओतलेलं आहे.
गॅसची फ्लेम स्लो करायची आणि एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि आपला दोडका शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. झाकण ठेवतोय 10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त असा दोडका शिजलेला आहे आपला. थोडीशी कोथिंबीर टाकतोय आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतो आपण. तयार झाला आपला गरमागरम आणि चमचमीत मसाला दोडका. तुम्ही ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका नवीन आणि खमंग रेसिपीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.